Good morning, student. Today we are learn about the development of endosperm. In last period, we are learn about the double fertilization process. In the double fertilization process is in the embryo sac. In the embryo sac, we are studied in the triple fusion. The triple fusion is done in the secondary nucleus and male gamete, and then form a primary endosperm nucleus that is called a pen. It is a triploid. Okay. Then after we are learn about the development of endosperm. The triploid primary endosperm nucleus is repeatedly divided here, and this is repeatedly divided here by the process of mitosis from nutritive tissue. Then it is called as a endosperm. ह्याला या ठिकाणी जे आहे बेटा ट्रिप्लॉइड प्रायमरी बेटा ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस हे जे आहे एंडोस्पर्म न्यूक्लियस हे रिपीटेडली इथे डिवाइड होतात मायटोटिक प्रोसेसद्वारे. न्यूट्रिटिव्ह जे काही टिश्यूज आहेत त्यांच्याद्वारे या ठिकाणी घडून येतं मायटोटिक कली डिवायडेशन, आणि ह्या प्रोसेसला म्हणतात एंडोस्पर्म. ठीक आहे. आता पुढे काय होतं त्याच्यामध्ये, आता ही प्रोसेस जी पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये, म्हणजे आपण आधी पाहिले की प्री फर्टिलायझेशनमध्ये काय होतं की हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात. नंतर फर्टिलायझेशन झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये जे काही लास्ट प्रोसेस आहे डेव्हलपमेंट वगैरे कशी होते काय होते, तर त्या प्रोसेसेसमध्ये इथं काय होतं मग आता पाहिजे आपल्याला डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. इन द पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस विथिन द ओव्ह्यूल एम्ब्रियो अँड एंडोस्पर्म आर सीन टू डेव्हलप सायमल्टेनियसली. या ठिकाणी काय काय होतं बेटा, ओव्ह्यूल एम्ब्रियो अँड एंडोस्पर्म हे सायमल्टेनियसली काय होतं, डेव्हलप होतं. ठीक आहे. दी अदर सेल ऑफ एम्ब्रियो सॅक, आता याच्यामध्ये जे काही आता एम्ब्रियो सॅक जे आपण पाहिलं होतं, एम्ब्रियो सॅकमध्ये या ठिकाणी सेल्स होते, या ठिकाणी सेल्स होते है ना. या ठिकाणी जे पूर्ण एम्ब्रियो सॅक आहे त्या एम्ब्रियो सॅकमधील जे काही अदर जे काही सेल्स आहेत मग कोणकोणते आहेत याच्यामध्ये, ते आपले सगळे जसे की तुम्हाला अँटीपोडल सेल्स आहेत वगैरे आहेत, हे सगळे जे काही आहेत याच्यामध्ये हे सर्व डिसऑर्गनाइज होतात नंतर लॅटरली, आणि त्यानंतर मग या ठिकाणी ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस हे ट्रायगल सेल्स डिव्हिजन विच लीड्स टू दी फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म. मग ह्याच्याद्वारे जे आहे की हे ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जे आहे हे या ठिकाणी रिपीटेडली डिवायडेड मायटोटिकली, आणि या ठिकाणी तयार होतात प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. या ठिकाणी काय होतं ह्याच्यामध्ये रिपीटेडली डिवाइड म्हणून मग या ठिकाणी एंडोस्पर्म तयार होतं याच्यामध्ये, म्हणजे एम्ब्रियो सॅकमध्ये. ठीक आहे. आता पुढे काय करायचं आपल्याला, पुढे पहा. आता ही एंडोस्पर्म आहे, हे एंडोस्पर्म जे आहेत बेटा हे 3 टाईप्सचे आहेत. देयर आर 3 टाईप्स ऑफ एंडोस्पर्म ऑन दी बेसिस ऑफ मोड ऑफ डेव्हलपमेंट. म्हणजे यांची डेव्हलपमेंटची जी बेसिस आहे त्या बेसिसवरती म्हणजे यांची डेव्हलपमेंट थोडंसं वेगवेगळ्या प्रकारे होते थोडंसं, तर त्याच्या बेसिसवरती या ठिकाणी 3 जे टाईप्स आहेत एंडोस्पर्मच्या ठिकाणी आपल्याला सांगते. त्यातला पहिला प्रकार जो आहे दॅट इज अ न्यूक्लियर टाईप, सेकंड इज अ सेल्युलर टाईप, आणि थर्ड वन इज अ फिलोबियल टाईप एंडोस्पर्म. ओके. मग सगळ्यात पहिलं पाहूयात आपण न्यूक्लियर टाईप. न्यूक्लियर टाईपमध्ये काय होतं आपल्याला माहिती आहे की मोस्ट कॉमन टाईप आहे हा. याच्यामध्ये 161 अँजिओस्पर्मिक फॅमिलीज आहेत. 161 अँजिओस्पर्मिक फॅमिली यामध्ये ही न्यूक्लियर टाईप ऑफ एंडोस्पर्म हे घडून येत असतं. मग हे कशा प्रकारे घडतं त्याच्यात काय होतं तुम्हाला ते काही डायग्राम दाखवलेले पहा. दी प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली डिवाइड्स मायटोटिकली विदाउट वॉल फॉर्मेशन टू प्रोड्यूस अ लार्ज नंबर ऑफ फ्री न्यूक्लियस. या ठिकाणी काय होतं की प्रायमरी एंडोस्पर्म, आता तुम्हाला आधी सांगितलं पेन, ज्याला आपण पहिला आपण शॉर्टमध्ये लिहूया प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस हे ट्रिप्लॉइड आहे. हे काय होतात रिपीटेडली काय होतं या ठिकाणी डिवाइड्स होतात. आता सांगितलं मायटोटिकलीद्वारे मायटोसिस प्रोसेसद्वारे विदाउट दी वॉल फॉर्मेशन, कोणतेही वॉल फॉर्मेशन या ठिकाणी न होता या ठिकाणी रिप्रोड्युस आणि लार्ज नंबरमध्ये या ठिकाणी फ्री न्यूक्लिया जे आहेत या ठिकाणी त्या या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. हे झायगोट आहे, झायगोटला तो ओस्पोर्ट्स म्हणतात. याच्यामध्ये रिपीटेडली प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियसमध्ये रिपीटेडली डिवायडेशन होऊन मायटोटिकलीद्वारे या ठिकाणी फ्री न्यूक्लियर तुम्हाला या ठिकाणी दिसायला लागतात लक्षात ह्यामध्ये. मग बिग सेंट्रल
बिग सेंट्रल व्हॅक्यूल ॲपियर्स इन दी सेंटर ऑफ सेल पुशिंग दी न्यूक्लियाय टुवर्ड दी पेरिफेरी. मग हे जे काय बिग न्यूक्लिया जे आहे हे या ठिकाणी पुश आउट होतं आणि पुढे पुश आउट करून त्याद्वारे न्यूक्लिया जे आहेत हे नवीन तयार होतात. लेटर वॉल्स डेव्हलप बिटवीन दी न्यूक्लिया आणि नंतर मग या न्यूक्लियाच्यामध्ये वॉल्स या ठिकाणी तुम्हाला वॉल दिसेल अशा प्रकारे वॉल्स या ठिकाणी डेव्हलप झालेले असतात. बट इन सेव्हरल केसेस, पण काही केसेसमध्ये फॉर्मेशन रिमेन्स इनकम्प्लीट. हे फॉर्मेशन जे आता पहा बेटा या ठिकाणी एंडोस्पर्म जे आहे एंडोस्पर्ममध्ये काय होते की हे जे आहे ते फ्री न्यूक्लिया तयार झाले. फ्री न्यूक्लिया तयार म्हणजे बिग टाईपचं जे आहे हे न्यूक्लिया याच्याद्वारे मग पुढे त्याचं वॉल फॉर्मेशन होतं. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक सेलमध्ये एक वॉल दिसतं बरोबर. मग वॉल फॉर्मेशन होऊन त्याच्यामध्ये पण छोटे छोटे वॉल फॉर्मेशन झालेले आहे. पण हे फॉर्मेशन झालेलं याला आपण म्हणतो मग एंडोस्पर्म आहे. पण काही केसेसमध्ये असं होतं की हे जे आहे मध्ये वॉल फॉर्मेशन न होता त्या ठिकाणी एक अदर पार्ट तुम्हाला दिसतो जसं की वॉटर पार्ट वगैरे. जसं की फॉर एक्झाम्पल कोकोनटच्या मध्ये जर पाहिलं तर मधून पूर्ण एक नारळ दिसतो आणि मध्ये थोडंसं व्हाईटिश वॉटर दिसतो आहे ना. तर अशा प्रकारे मग फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं इथं पहा दी सम केसेस सेव्हरल केसेस सेल वॉल फॉर्मेशन रिमेन्स इनकम्प्लीट. फॉर एक्झाम्पल व्हीट, त्यामध्ये आहे व्हीट, सनफ्लोअर आणि कोकोनट हे आहे. मग कोकोनट ॲज अ मल्टी सेल्युलर एंडोस्पर्म. कोकोनट कसं आहे मल्टी सेल्युलर एंडोस्पर्म आहे. इन आउटर पार्ट कसं आउटर पार्टमध्ये बाहेर आउटर पार्ट मल्टी सेल्युलर एंडोस्पर्म आहे आणि आतमध्ये ते फ्री न्यूक्लियर आहे. फ्री न्यूक्लियर म्हणजे याच्यामध्ये आपण म्हणतो की वॉटर म्हणजे कसं आहे मिल्की वॉटर. ठीक आहे, मिल्की वॉटर जे असतं ते आलं लक्षात. आणि ॲज वेल ॲज त्यालाच व्हॅक्युलेटेड एंडोस्पर्म इन दी सेंटर असे म्हणतात. म्हणजे त्यालाच ॲज वेल ॲज व्हॅक्युलेटेड एंडोस्पर्म जे आहे ते सेंटरमध्ये असतात इथं आपल्याला सांगितलं. अशा प्रकारे तर न्यूक्लियर टाईप ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म अशी होते न्यूक्लियर टाईपनुसार. मग सेकंड टाईप जे आहे हे सेल्युलर टाईप आहे. सेल्युलर टाईपमध्ये काय होतं इन सम प्लांट्स, काही प्लांट्समध्ये जसं की 72 फॅमिलीज आहेत. किती 72 फॅमिलीजमध्ये मग याच्यामध्ये हे घडून येतं आणि हे जनरली डायकॉट्स जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये घडून येतं. आलं लक्षात. पुढे इन डिव्हिजन ऑफ ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म बिग म्युसियम. आता इथं सुद्धा तेच आहे सगळे एकच आहे बेटा डेव्हलपमेंट एंडोस्पर्म फक्त त्यामध्ये थोडेसे आपल्याला टाईप सांगितले. मग या ठिकाणी सुद्धा ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस जे आहेत हे परत या ठिकाणी इमिडिएटली फॉलोड बाय वॉल फॉर्मेशन. या ठिकाणी फार लवकर इमिडिएटली वॉल फॉर्मेशन करतात. सो दॅट दी एंडोस्पर्म इज सेल्युलर राईट फ्रॉम दी बिगिनिंग. आणि या ठिकाणी पटकन जे आहे हे सेल्युलर टाईपमध्ये वॉल फॉर्मेशन करून या ठिकाणी तुम्हाला दाखवले या ठिकाणी काय तयार होतात एंडोस्पर्म तयार होत असतं. आलं लक्षात. आणि जनरली आपण पाहिलं की 72 फॅमिलीजमध्ये हे पाहायला मिळतं. आणि हे जनरली डायकॉट्स प्लांट्समध्ये किंवा डायकॉट जे मेंबर्स आहेत फॅमिलीजचे त्यामध्ये पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिला बेल्सम, पुटिना, ॲडॉक्सा हे ह्या टाईपचे आपल्याला पाहायला मिळतात. आता थर्ड वन आहे हिलोबियल टाईप. आता हिलोबियल टाईपमध्ये थोडंसं चेंजेस करतो. काय करतात इथं सुद्धा प्रायमरी एंडोस्पर्म जे आहेत यांचं डिवायडेशन होतं. फर्स्ट डिवायडेशन होतं आणि फर्स्ट डिवायडेशन होऊन यांच्यामध्ये ट्रान्सवर्स जे आहे या ठिकाणी एक वॉल तयार होतं. या ठिकाणी पाहतो ट्रान्सवर्स वॉल तयार होतं आपल्याला पाहिलेलं आहे. हे ट्रान्सवर्स वॉल तुम्हाला या ठिकाणी दिसायला लागतं. हे ट्रान्सवर्स वॉल तयार होऊन मग काय होतं विच डिवाइड सेल अनइक्वली. आणि सेलला जे अनइक्वली डिवाइड करतात. अनइक्वली म्हणजे पाहिलं तुम्हाला एक छोटं एक मोठं दिसतं म्हणजे अनइक्वल डिवायडेशन झालेलं आहे वॉलद्वारे. मग वॉलद्वारे अनडिवायडेशन जातं म्हणजे त्यामध्ये काय होतं ती स्मॉलर सेल जे याच्या म्हणतात. आता स्मॉलर सेल छोटे जे दिसते तुम्हाला हे चॅलेजर सेल म्हणतात त्याला. आणि दुसरं जे लार्जर सेल आहे त्या सेलला आपल्याला मायक्रो पायलर सेल म्हणून येतं ओळखलं जातं. पहा इथं या ट्रान्सफर्सद्वारे काय झाले दोन सेल्स अनइक्वली डिवाइड झाले. दोन सेल अनइक्वल झाल्यामुळे चॅलेजर सेल म्हणतात ते स्मॉलरला आणि लार्जर जे आहे त्याला सेलला मायक्रोपायलर सेल असं या ठिकाणी आपल्याला म्हणलं जातं. मग देन न्यूक्लिया इन इच सेल डिवाइड बाय फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. या ठिकाणी सुद्धा फ्री न्यूक्लियर डिवायडेशन होऊन या ठिकाणी न्यूक्लियस डिवाइड होतात, डेव्हलप होतात, वाढतात. फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. देन वॉल्स डेव्हलप बिटवीन न्यूक्लिया इन मायक्रोपायलर चेंबर. मायक्रोपायलर चेंबरमध्ये या ठिकाणी परत या ठिकाणी वॉल तयार होतात. आलं लक्षात. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे. इंटरमिडिएट बिटवीन सेल्युलर अँड न्यूक्लियर टाईप एंडोस्पर्म. आणि या दोघांमध्ये सेल्युलर आणि न्यूक्लियर टाईप ऑफ एंडोस्पर्ममध्ये हे तुम्हाला पाहायला मिळतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे ठिकाणी हिलोबियल टाईप जे आहेत हे टाईपचं
डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म घडतं. तर डेव्हलपमेंट एंडोस्पर्म हे 3 प्रकारे घडते, न्यूक्लियर, सेल्युलर आणि हिलोबियल. आता हे न्यूक्लियर जेवढे मोस्ट कॉमन टाईप आहे, परत एक सांगतो इट इज द मोस्ट कॉमन टाईप जनरली सगळ्यात जास्तीत जास्त फॅमिलीजमध्ये पाहायला मिळतं. पण हे सेल्युलर टाईप जे आहे डायकॉट्समध्ये पाहायला मिळतात आणि हिलोबियल जे आहे ते मोनोकॉट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आलं लक्षात. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे न्यूक्लियर, सेल्युलर आणि हिलोबियल टाईप्सचे जे काही डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म आहे त्याचे 3 टाईप्स त्यांच्या बेसिसनुसार आलं लक्षात, हे आपण आज पाहिलेले आहे. सो नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. आलं लक्षात. सो थँक्यू.